हॅलो गाईज, कशा आहात आपण? गुड मॉर्निंग. तर मी वैभव खेडेकर, मी लिथुएनिया कंट्रीमध्ये कौनस सिटीत राहतो आणि मी KTU मध्ये शिक्षण घेत आहे. आत्ता माझा मास्टर लास्ट सेमिस्टर चालू आहे, थिसिस चालू आहे. तर आज आपला असा प्लॅन आहे की आज एक तर विकेंड आहे, तर विकेंडला असा प्लॅन चालू आहे की कौनस कॅसल का म्हणजे तिथला एक किल्ला आहे की तो या देशातली देशामधील सर्वात जुना दगडी किल्ला आहे आणि तो हा दोन नद्यांच्या मध्ये बांधला गेला आहे. तर त्याचा मेन पर्पज असा होता की त्यामध्ये कुणी अटॅक नाही करू शकत त्या नद्यांच्या याच्यामुळं. आणि तो खूप म्हणजे मस्त आहे, असा अट्रॅक्टिव्ह किल्ला आहे. मी बघितला आहे आधी, बट तुमच्यासाठी स्पेशल आपण तिथं जाणार आहे. टुरिस्ट स्पॉट म्हणून बघण्याजोगता आहे. कुणी युरोपमध्ये आल्यानंतर, लिथुएनिया बाल्टिक कंट्रीमध्ये आल्यानंतर हा बघण्याजोगता स्पॉट आहे. म्हणजे ओल्ड कौनासमध्ये येतो किल्ला ॲक्च्युली. तर तिथे जाऊन आपण तो बघणार आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे. बट तुम्ही फक्त सबस्क्राईब शेअर करत राहा, जेवढ्या जास्त लोकांना करता येईल तेवढ्या जास्त लोकांना. आणि आपण आता तो बघूयात. तिथे जाऊन मी तुम्हाला तिथलं प्रत्यक्षात तिथले स्टॅच्यू, तिथले महाराजा कोण होते काय, ते प्रत्येक माहिती तिथं आहे. तर मी ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही पण सगळ्यांना सबस्क्राईब करत राहा. जेवढ्या जास्त लोकांना शेअर करता येईल त्या लोकांना शेअर करत राहा आणि लाईक करत राहा. सो भेटूयात तिथे आपण आता. बाय बाय. तर गाईज आपण आलोय आता इथे. तर कौनो पिल्स म्हणून हा बस स्टॉप आहे, इथे उतरावं लागतं त्यासाठी. आणि आफ्टर दॅट मग इथून एक 600 मीटर अंतरावरती म्हणजे अर्धा किलोमीटरवरती चालत चालत जायचं. तिथं तो आहे कौनस कॅसल म्हणून. तर आपण आता डायरेक्टली तिथे जाऊयात आणि तिथे जाऊन बघूयात की कसं आहे कसं नाही. मी तुम्हाला दाखवतो की किल्ला वगैरे तो कसा आहे नाही काय, ते रिव्हर वगैरे ते पण दाखवतो. तर चला गाईज आपण तिथे जाऊयात आता. सर गाईज तो आहेत आपला कौनस कॅसल. आपण तिथे जाणार आहे, तिथला व्ह्यू बघणार आहे. ते दोन न्यूमॅनिस आणि नेरिस म्हणून ज्या रिव्हर आहेत त्याही तुम्हाला दाखवतो. ते पुढे जाऊन एकत्र होतात त्यांचं तिथं जाऊन, मग त्याच नदीचं नाव नेमानुस असं पडतं. तर बघूयात आपण पुढे जाऊन आता कौनस कॅसल कसा आहे कसा नाही. जर तो आज आय थिंक ओपन आहे, जर असेल तर आतमधलाही व्ह्यू बघूयात आपण. तर चला, फायनली आपण रीच झालोय कौनस कॅसलला. तर बघूया तिथला व्ह्यू कसा आहे कसा नाही. तर बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू वगैरे. भरपूर टुरिस्ट, एकदम परफेक्ट स्पॉट आहे हा टुरिस्टसाठी. इथे भरपूर असे टुरिस्ट येतात. म्हणजे युरोपमध्ये जरी व्हिजिट करायचं ठरलं तर मॅक्सिमम टुरिस्ट येतात बाल्टिक कंट्रीमध्ये आणि कौनस कॅसलला व्हिजिट करतात. तर आतमध्ये आपण जाऊयात, बघूयात कसं आहे कसं नाही. तुम्ही बाहेरून व्ह्यू बघू शकता, ते नदी वगैरे ती नेरिस म्हणून, आणि बॅक साईडला इथून जाते ते नेमॅनुस. पण आता सध्या पाणी नाही दिला, पण पुढे जाऊन ती अटॅच होती त्या नेरिस नदीला आणि तिचं नाव नेमॅनुस पडतं. तर बघून घ्या तुम्ही, असं आहे कौनस कॅसल. एकदा आपण व्हिजिट केलं होतं इथं, बट परत एकदा आपण त्या टायमिंगला कंटेंट काढलं नव्हतं. पण आता कंटेंट फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आपण इथं आलोय. तर बघून घ्या तुम्ही सगळं. आपण आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. त्या बाजूला हॉटेल्स वगैरे आहेत. आपल्याला इथे पोलंडचे थोडे म्हणजे बघण्यासाठी आले. तुम्हाला तर आधीच सांगितलं की टुरिस्ट स्पॉट आहे पोलंड वगैरे. असे वेगवेगळ्या कंट्रीमधनं इथं व्हिजिट करण्यासाठी येतात. हिस्टोरिकल स्पेस आहे. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. Hello, so subscribe, namaste. For your blog. या थँक्यू. ऍक्च्युली त्यांना नीट मराठी येत नाही, पण तरी आपण त्यांनी ट्राय केलंय नमस्ते वगैरे म्हणून. तर थँक्यू गाईज. सो गाईज बघूया शकता तुम्ही इकडला व्ह्यू वगैरे असा आहे. आता आपण आतमध्ये जाऊयात. त्याआधी आपण तिथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे, तर तोही बघूयात आणि आतमध्ये एकदा व्हिजिट करू. सो चला. वन ऑफ द ओल्डेस्ट लिथुएनियन आहे. तर 1930 झालं रिस्टोरेशन याचं. अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे. कौनोपिल्स म्हणतात त्यांच्या लँग्वेजमध्ये लिथुएनियनमध्ये, बट आपल्या नॉर्मल इंग्लिशमध्ये कौनस कॅसल. तर म्हणजे किल्ला वगैरे आहे. तर काहीतरी एक कार्यक्रम चालू आहे. आपण त्यांनाही व्हिजिट करूयात, त्यांच्याशी बातचीत करूयात. बट चला बघू. अशा प्रकारे वरती जायचं इथे. आपण जाऊयात वरती. त्याआधी बॅकग्राऊंड वगैरे बघा तुम्ही, एकदम मस्त आहे. बघू शकता प्रॉपरली. चला आता आपण वरती जाऊयात, इनसाइड बघूयात कसं आहे कसं नाही. तो चला. तो बघू शकता व्ह्यू वगैरे तुम्ही.
सो गाईज आपण त्यांची परमिशन घेतली आहे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. सो नो प्रॉब्लेम आहे काहीच. बघू शकता तुम्ही आतमधून कॅसल वगैरे कसं आहे कसं नाही. हे गोळे वगैरे दिसतात त्यांचे, बघू शकता. प्रॉपर असे पार्ट्स ऑफ फायर आर्म्स, फ्लिंटची करेन, स्टीन शेल फायर आर्म्स आहे ते. हे बाणबीन वगैरे यांचा बघू शकता. अँड बुक्स आहे त्यांची, बुक्स वगैरे म्हणजे त्याचं माहिती वगैरे घेण्यासाठी बुक्स वगैरे दिलेले त्यांनी. टी शर्ट आहे त्यांचे. अँड व्हॉट इज दिस? Magnets. सॉरी, This? या Magnets. मॅग्नेट्स. Castle and Town Hall. ओके ओके ओके, थँक्यू. तर बघू शकता आतमधून एकदम परफेक्ट असा दिला यांनी. तर असं आतमध्ये इनसाइड व्ह्यू आहे. आपण आतमध्ये जातोय तर बघूयात. अंधार तर आहे भरपूर, बट जाऊया आतमध्ये. तर ह्या बाजूला असं यांचं झोपायचं वगैरे असं आहे. आणि त्यांचं झोपण्यासाठी आणि काहीतरी त्यांचा गेट आहे, एंटर करायचं गेट वगैरे आतमध्ये इथून. बघूयात पुढं आणखीन काय काय नाही. हिस्टोरिकल प्लेस आहे, त्याची माहिती वगैरे देते. द लिस्ट ऑफ मोस्ट स्कॉटिश इम्पोज इन कौनस कॅसल 1519. ओके, आणखीन पण गोळे वगैरे आहेत इथे. बघू शकता तुम्ही त्यांचं सगळं इथे. हां, हे बघा, इथं त्यांचा बिग पिक्चर आहे, म्हणजे त्या काळातला त्यांनी असं आर्टिफिशियली बनवलेलं दिसतोय. बट बघू शकता एक माहिती घेण्यासाठी. द सेज ऑफ कॉर्नस कॅसल इन 1362. तर माहिती घ्या. ऑथर ऑफ आयडिया, आर्टिस्ट वगैरे बसनं बनवला आहे. म्हणजे त्याची माहितीच ती की हिस्टोरिकल यांच्या देशातला तो पहिला किल्ला आहे की म्हणजे एकदम जुना, पहिला नाही पण जुना, की तो प्रॉपर असा दगडापासून बनवलाय. बघू शकता तुम्ही. रोप वगैरे आहे पकडायला. मस्त आहे एकदम खाली एकदम. ओके, The crossbowers tournament in 1 hour on site. You can take a part. या शो. सो गाईज, आपल्याला लिथुएनियामधील कौनस कॅसल येथील एक काम करतात ते भेटलेत आणि ते आपल्याला काहीतरी शेअर करू वाटतंय त्यांना, की ते असं म्हणतात की तर काहीतरी फंक्शन आहे. तर ते आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. सो शे. Hello guys. Hello. Nice to see you. And Just say about the some function in outside, about that function. so there will be tournament. Today we have Castle Day, Kaunas Castle Day, and we have lots of events here. Okay. And if you visit Kaunas, if you are lucky, you can get to these events. Oh, nice. Thank you. So guys, आपल्याला ते बोलतायत काहीतरी. हा. Namaste. Subscribe Hebe Blog. ओ थँक्यू. अँड नमस्ते म्हटले ते एकदम मराठीमध्ये. चलो काय काय, थँक्यू सो मच. या चलो, बाय बाय. सो इथून आपल्याला तर वरती जायचंय. फुल अंधार आहे आणि पकडण्यासाठी इथं असं आहे, दाव वगैरे दिलंय. बट खूप. सो फायनली काय आपण इथं आलोय. आणखीन एक स्टेअर म्हणजे वरती आणखीन एकदा जायचंय. तिथलं बघू शकता तुम्ही काय आहे कसं नाही. वाघाचं वगैरे इथं आणि ड्रेसेस वगैरे आहेत त्यांचे. स्टॉपवॉल, इट्स ओके. ड्रेस त्यांचे वगैरे. आणि वरती जायचं आहे आपल्याला, ते बघायचं आहे. प्लीज गाईज सबस्क्राईब, शेअर करत राहा. अशीच माहिती आपण देत राहू. असं सगळं काही होत राहील. फक्त तुम्ही सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करत राहा. आणि लास्टला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटलाय कसा नाही. आणि आता आपल्यासोबत हे सर आहे, पोविलियस. व्हॉट्स युअर नेम सर? Paulus. ओके, फॉलस. तर ते आपल्याला एक्सप्लेन करणार आहे अबाउट द VR. सो सर, एक्सप्लेन अस टू अबाउट द VR. We have VR glasses, two of them that we share with people. And, Okay. They bring the people back to the old ages, and you can talk with 3 personalities from Lithuanian history, from this castle history. ओके. And one of them gives you an opportunity to fly in generated view Okay. how everything looked back then.
from like kilometer high. Okay. And you experience it with VR glasses. If the people are not like hard-minded, they sometimes even fall down. Okay. So it's a Yeah. pretty nice experience. Yeah, okay. So that's the main your goal of the showing the picture and old days to the customer. To the people. Okay, people as well as okay. Yeah. सो तर त्यांचा मेन मोटिव्ह असा आहे की त्यांना ते दाखवून ते व्हीआर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दाखवतात आणि आपणही बघणार आहोत. बट त्यांचा मेन मोटिव्ह असा आहे की आपल्या इथल्या पीपलला की जसं की प्रिव्हियस काळात म्हणजे पास्टमध्ये काय घडलंय ते म्हणजे यांच्या कॅसल बद्दल तर ते त्यांना माहिती द्यायचं काम करतात. तर एकदम बेस्ट काम करतायत ते. तर आपण त्यांच्यासाठी सॅल्यूट. तर बघूयात आपण एकदा ते व्हीआर हेडसेट यूज करून कसं आहे कसं नाही. चलो गाईस, आपला व्हिडिओ पण आपण काढूयात ते व्हीआर मध्ये कसा दिसतो कसा नाही. सो वेट. सो बघूयात ते काय म्हणतायत ते. स्टार्ट करून देता येते आपल्याला. तर बघूयात आपण ते. या च्या काळातले काय साचून ठेवले त्यांनी. टाइल्स आहे त्या फक्त. इथं टाइल्स वगैरे चेअर वगैरे त्यांच्या कपडे वगैरे. ओके 4 फ्लोर आहे त्यांचे आणि डिझाईन आहे त्यांची. सो बाय बाय. या मी टू. या Don't forget to visit Kaunas Town Hall as well. व्हेर इज दिस. 300 meters on this way. The white big building, the tower is. Yeah, this is open right now. Yeah, okay, we can visit then. Yeah, you just need to buy a ticket, but it's for student 5 or 6. Yeah, okay, I will go there because and this they are allowed to take a video as well as. Yeah, okay then. गाईज बघू शकता तुम्ही त्यांच्या काळातली चित्रकला वगैरे चित्रकला आहे. फुल ड्रॉइंग वगैरे दाखवलं त्यांनी त्यांच्या इथं. म्हणजे एकदम मेंटेन ठेवलंय त्यांनी त्यांचा कॅसल एकदम परफेक्ट. फुल मस्त व्ह्यू आहे. परफेक्ट एकदम. तिथं माहिती पण दिली यांनी बट ती त्यांच्या लँग्वेजमध्ये. बट पेंटिंग वगैरे एकदम मस्त आहे. तर तुम्ही बघा फुल एकदम मस्त आहे. सर बघूया तिथे एक इव्हेंट आहे. तो इव्हेंटला आपण व्हिजिट करूया. तिथे जाऊन काय आहे काय नेमकं ते इव्हेंटचं मेन मिनिंग काय आहे त्यांचे. आय थिंक तिथं ते कपडे वगैरे ठेवलेत आणि तलवार वगैरे. तर बघूयात आपण तिथं व्हिजिट करून कसं आहे कसं नाही. सो चला बघूयात. झाला इव्हेंट कारण आपण व्हिजिट करायला घेतो इनसाइड त्याच्यामुळे इव्हेंट होऊन गेलाय. बट आपण बघू शकतो आणखीन भाले वगैरे ठेवलेत तिथं. सो आपण जाऊन बघूयात. तर हे बघा असे कपडे वगैरे त्यांचे. बघू शकता तुम्ही भाले वगैरे हे त्यांचे. व्हॉट्स युअर नेम मॅन. मायकन. ओके. So, what is the meaning of means? Can you explain the? Well, all of these weapons and helmets, as you can see, are all medieval. All of these weapons from all around Europe. And my favorite one is this. Yeah. This is a poleaxe from the early 15th century. This was mostly used by the knights who were fully armored and had no gaps. Like us 14th century knights have little gaps in the armpits, on the inner elbow, on the inner thighs. We always have little gaps. So with a sword you can just stab them. Okay. But during the 15th century there were absolutely no gaps. So can you back away a bit? I don't want to hurt you. Okay. With this weapon, as you can see, it has Yeah. 2 spikes, Yeah. a hook, and an axe. So you can basically do combos of stab, hit, stab, hook. Oh, that's Yeah, as you amazing. can see, you can show on your leg. With this hook, I can hook it, Yeah. and let you fall. Yeah. And while you're on the ground, I can just
finish you. Yeah, okay. So this is my favorite weapon, the Yeah. 15th century poleaxe. पोलॅक्स. ओके. हो, तर त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलंय की ते कसं आहे, कसं नाही, त्याचा यूज कसा आहे, त्याचे मल्टिपल अटेम्प्ट आपण त्याचे करू शकतो, म्हणजे ते मल्टिपल टाइमनी करू शकतो. तर परफेक्ट एक्सप्लेनेशन दिलंय आपल्याला त्या ब्रोनी. तर आणखीन इकडे बघू शकता तुम्ही. Any other weapon that catches your eye? Which weapon catches your eye the most? आय थिंक दिस वन. Let me I get- want, yeah. This. Yeah, can you explain this one to? The mighty flail. Yeah. As you can see, it has steel balls on it with attached to chains. Yeah. Some of them only had just one ball, some of them like this one had 3. Some of them had spike balls or round balls like this. Okay. This was mostly used as a psychological weapon because, as you can see, I cannot hit it with it really well. It always has to be in the moment. Yeah, in the moment. Okay. Yeah, and if I don't hit someone, I'm gonna miss and I'm gonna hit myself. Oh, so it's the perfect technique to use this. Yeah, it is really difficult to use, and that's why it was not used in battle mode. Okay. It was used mostly in chasing. But as I said, psychological weapon, and when a horse rider is chasing you with Yeah. this, you're gonna get scared. या सर त्याचं असं म्हणणं आलंय की हॉर्स रायडिंग करताना वगैरे आपण त्याचा जास्त यूज करतो, बट नॉर्मल त्याचा यूज करत नाही, कारण ते फुल मोमेंटम मध्ये यूज करावं लागतं. नॉर्मल जर यूज केलं तर ते हिट बॅक आपल्याला करू शकतं, तर त्यामुळे ते नॉर्मली आपण त्याला यूज करतो. ओके, थँक्यू सो मच. Subscribe to Hayway Vlogs. या थँक्यू. बघू शकतो आपण हे देखील असं आहे, तलवार वगैरे येतात आता बाकीच्या गोष्टी, आणि हे त्याला सपोर्टला वगैरे, तर परफेक्ट आहे असं. तर आणखीन बघू शकता आपण तिकडे जाऊयात आणि व्ह्यू बघूयात आपण. सर त्यांचा इथले कुठले तरी त्यांचे महाराज राजा दिसतोय, तर त्याचा स्टॅच्यू आहे. तर बघा तुम्ही त्यांचं स्टॅच्यू वगैरे परफेक्ट. आणि तिकडं ते नदी वगैरे, तर ते दाखवले तुम्हाला, ते बघू शकता. बोटिंग वगैरे चालते इथं, बट आता हळूहळू स्नोविंग वगैरे चालू होईल, त्यामुळं हे सगळं बघण्याला मिस करताल, म्हणून आपण स्नोविंगच्या आधीच आलो आणि पूर्णपैकी कौनस कॅसल बघितलाय. पलीकडल्या बाजूला एक कॅसल आहे, बट आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. सो चला. सो गाईज, आजचा ब्लॉग झालाय आपला कौनस कॅसल. तुम्हाला कसं वाटलं, कसं नाही, आणि तिथले एकदम ब्युटिफुल आणि बेस्ट अशी इन्फॉर्मेशन दिली, आणि म्हणजे की आपल्याला महत्वाची आहे. आणि म्हणजे आपण युरोपमध्ये आलो, बाल्टिक कंट्रीमध्ये व्हिजिट केलं, जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ते हिस्टोरिकल प्लेस आहे, आणि त्यांनी जी माहिती दिली आहे एकदम परफेक्ट. अलाउ केलं आपल्याला त्यांनी पिक्चर द्यायला आतमध्ये, व्हिडिओ टेक करण्यासाठी. तर आणि ते VR ची माहिती, त्यानंतर ते इक्विपमेंट कशी यूज करायची ती माहिती, प्रत्येक माहिती त्यांनी परफेक्ट दिली. आणि त्यामुळं आपला आजचा ब्लॉग झाला आहे. आपल्याला मेन जे होतं की त्यांची माहिती घेणं, हिस्टोरिकल गोष्टींची माहिती देणं, ते आपण केलं आहे. आत्ता तुमचं काम आहे की सगळ्यांना, मॅक्सिमम लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि आवडल्यानंतर, सगळा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही कमेंट करा, आणि कमेंटमध्ये कळवा की व्हिडिओ कसा वाटला, आणि सर्च करून सांगा की नेक्स्ट प्लेस कुठली व्हिजिट करायची, कुठली नाही. आपण विकेंडला व्हिजिट करत राहू. व्हिजिट केल्यानंतर आपल्यालाही समजेल की हिस्टोरिकल प्लेस कसे असतात, कसे नाही. आणि ॲक्च्युली आपण वीकडेला पण व्हिजिट करता येतं, बट काय आपल्या लॅबचं काम राहतं, त्यामुळं नॉर्मली जसं होईल तसं आपण व्हिजिट करत राहू, माहिती तुम्हाला देत राहू. फक्त तुम्ही सगळ्यांना सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा, लाईक करत राहा. सो बाय बाय गाईज, आजचा ब्लॉग झालाय. थँक्यू सो मच.